हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. उठल्या उठल्या रताळ खायचा मूड आहे. हे एका साईडचे कट करून घ्यायचे. रताळी म्हणजे एका वेळेला सगळे भाजून निघतात. असं केलं ना पटकन भाजून होतं. याला मग असं एक एक ठेवून घ्यायचं. मध्ये जरा जास्त गरम होतोय ना तेव्हा मग मी साईडलाच ठेवणार आहे, नाहीतर मधलं खराबच होतंय. चिटकून ठेवते, नो प्रॉब्लेम, म्हणजे पुरतील सगळे. आणि याला झाकून ठेवायचं. मध्ये गरम गरम आहे गोळा तू खा. ठीक आहे. हे एकदम गोड आहे बरं का, स्वीट पोटॅटो, नाहीतर इकडं गोड मिळत नाही. एकदम भारी आहे. आणि असं थोडं करपलेलं असतंय ना, डोळा बघा माझा असं करपलेलं तर एकदम छान लागतंय टेस्टला. पैसे आल्यावर काय काय घेणार आहे तू? एक चेअर. ओके, ऑफिस चेअर. आणि एक मोठा स्क्रीन. हा, मोठा. बर, आणि ठेवायचं कुठं ते? तिथं. वर्क फ्रॉम होम चाललंय, नाही दाखवू शकत. हा, लंच ब्रेक झालाय. 12:30 वाजता लंच ब्रेक होतो ना तुमचा पण? नाही, 1 वाजता. मग 12:30 वाजता तयारी स्टार्ट होते काय लंच ब्रेकची? टिफिन देऊन आलास का? लगेच दिलं काय त्यांनी नेऊन, का अजून नव्हतं? नाही, येताना बघितलं, एटीएम ला जाऊन नेलेला. आज असं मला काही करू वाटत नाही, असं नाही, जरासं असं अंग जड जड झाल्यासारखं वाटायला लागलंय. ऐकू आलं का तुम्हाला मी काय सांगितलं? कारण गाडी गेली ना. आणि न्यू हेअरस्टाईल काल केलेली. काल मी तुमच्या समोर करायला पाहिजे होती, घरीच केली, लक्षात नाही. छान दिसायला लागलंय ना? छान दिसतंय का नाही सांगा मला. हे पण मला हे असं आवडतंय बरं का, कानाच्या पाठीमागे समोरपेक्षा छान वाटतंय हे हेअरस्टाईल. असं एका साईडनं पण छान दिसतंय. काल मेहंदी लावली, हेअर वॉश केलं, भारी दिसायला लागलेत. हे गुड हेअर डे. 1:30 वाजलेले आहेत. हा, 1:30च वाजलेले आहेत. आणि आता भूक लागलेली आहे. तर इथं मुळ्याची पानं आहेत आणि याचं मी आता बनवणार आहे पचडी, म्हणजेच कोशिंबीर. तर दाखवते मी कसं बनवायचं म्हणून. ते मस्त अशी पचडी बनवून तयार आहे. याच्यामध्ये ना फक्त कारळाचं कोट नाहीये माझ्याजवळ, ते असतं तर अजून भारी लागलं असतं बरं का. हे विनायक, चला जेवायला. येत आहे विनायकराव? आता जेवण झालेलं आहे. एकदम भारी जेवण होतं आज. भाकरी, कोशिंबीर, मुळ्याची पानांची कोशिंबीर खूप भारी लागते. तुम्ही पण ट्राय करा जर पानं अवेलेबल असतील तर. सोबत आईनं दिलेलं कारल्याचं लोणचं, मेथीचं सांबर, भात, बटाट्याची भाजी आणि तोंडली फ्राय तरी मस्तच केलं होतं आज आंटीनी. भाकरी फक्त 19-20 झालेली, पण ठीक आहे, चांगली भाजली होती त्यामुळं खाल्ली आम्ही. मी आत्ता व्हिडिओ बघत होते आणि मी हे काहीतरी लिहिलेलं आहे. व्हिडिओ बघता बघता माझ्या लक्षात आलं आणि हे लाईन्स मी माझ्या शॉर्टसाठी यूज करणार आहे. केसांना कलरिंग करून हेड वॉश झालेला आहे. तर आज माझ्या केसांचा आहे व्हेरी गुड डे. पण मला स्ट्रेट हेअर हवे आहेत, तर चला आपण करूया स्ट्रेट हेअर्स. माझ्याजवळ फिलिप्सचं हेअर स्ट्रेटनर ब्रश आहे, तुम्हाला माहितीच आहे. जसं की यानं ना पटकन होतं आणि बघू शकता तुम्ही याचा रिझल्ट किती अमेझिंग आहे. विदिन अ मिनिट तुमचे हेअर जे आहे ते स्ट्रेट बनतात. अन्वित बाळा स्कूलमधनं आलेला आहे, जेवण झालेलं आहे त्याचं, आणि त्याला बेसनचा लाडू एकदम जास्त आवडला आहे, होय का नाही? नाही? मग कुणाला दिलं बेसनचा लाडू? खाल्लं नाही तू? अन्वित बाळा रुसलेला आहे रडलेला आहे ढसा ढसा. का सांगा बरं? कारण पप्पांनी त्याला बेल्टनं मारणार होते. मारायच्या आधीच रडायला लागलेत. कान का लाल झालंय हा? कान का लाल झालंय त्याचं? खरं सांग. ओढलंय, रडल्यामुळं लाल झालंय ना? आणि तुम्ही बघू शकता माझे हेअर्स मी स्ट्रेट केलेले आहेत. वाव, छान दिसतंय ना? बोल की बाबू, तू सांग. पप्पा होय म्हणते. थँक्यू. तर अन्वितला मी स्केटिंग क्लासला घालायचा विचार केलेला, म्हणून ट्रायल क्लाससाठी घेऊन गेलेलो होतो. तर फर्स्ट डे फक्त चालायचं दिलेलं त्याला. संध्याकाळी अन्वितला घेऊन जाऊन आलो टेनिस नाही, काय शिकायला, स्केटिंग शिकायला. आणि तिथं कसं वाटलं बाबू?
कसं वाटलं तिथं? छान पण पळू वाटत होत. पाय दुखले का? होय. पीठ पण घेऊन आले त्याचे पप्पा. हं. दाखवूया इथंच आहे. थांब आपण. हे गो नाही, नी पॅड आहे ते. पॅड आहे. हम्म. हे ना असं लागायला नको म्हणून. कुठं लागायला नको? नीला. नीला असं पडल्यावर असं स्किट होऊ शकते पण काही लागत नाही. ओके. आणि काय आणलंय दाखव दुसरं. नेक्स्ट ते एल्बो पॅड आहे. असू दे, राहू दे ते. असंच आहे नी पॅड सारखं. उघडून खाल न उघड. हा, झिप लॉक आहे बघ. हे असं एल्बो पॅड आहे. हे असं स्ट्रेट हात घालायचं. वाच घालताय तसं हितापर्यंत आल्यावर असं वळवायचं असं आणि इथं जरा टाईट. गुड. नेक्स्ट काय आहे दाखव. नेक्स्ट आहे मेन चीज स्केटबोर्ड. हे लय हेवी आहे मेटल चीज. हेवी आहे, मेटलचा आहे. हे बघा, स्केट करून दाखवते. हे ऍडजस्टेबल पण आहेत म्हणून सांगितलंय त्यांनी. हे स्केट करायला लर्निंग साठी, न्यू लर्निंग साठी. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आहे, जास्त काही नाहीये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. एल्बो आता करणार आहे. बाय बाय. बाय.